तर पाईपलाईन गेल्या आठवड्यातच पडली होती. शहरात कमीत कमी 1800 ते 2000 हॉटेल आहे. माझ्याकडे लाईन पडून एक 8 दिवस झाले, पण त्यांचं व्हेरिफिकेशनचा थर्ड पार्टी व्हेरिफिकेशनचा काहीतरी प्रॉब्लेम चालला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मटेरियलची कमतरता, त्यांचं म्हणणं आहे की एकदम आम्हाला हे आल्यामुळं की आमच्याकडे मटेरियलचा लोड आल्यामुळे आमच्या मटेरियलची कमतरता जाणवती आहे. त्यामुळे त्यांनी लाईन टाकून सुद्धा त्यांचं डिपॉझिट भरून सुद्धा अजून त्याचे लाईन यायला वेळ लागतो. किती डिपॉझिट आणि किती रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी घेतली जाते आणि आपल्या सगळ्यांनी ती भरलेली आहे? साधारणतः एक 17,700 रुपये ते रजिस्ट्रेशन फी घेतात व पर सिलेंडर 1857 रुपये. समजा एखादा हॉटेल व्यवसाय 2 सिलेंडर रोजचे वापरत असेल तर महिन्याचे 70 सिलेंडरचा हिशोब पकडला तर आता 1,30,000पर्यंत ते डिपॉझिट घेतात की जोपर्यंत तुमच्याकडे एमएलची लाईन आहे ते रिफंडेबल आहे. पण 1,30,000 रुपये आमच्याकडून त्यांनी डिपॉझिट घेतलेला आहे. ते सगळं देऊन पण काय होत नाही होत, काही त्यांच्याकडून अजून हेच नाही आहे, म्हणजे लाईन चालू होत नाही. एमएनजीएलचा पुरवठा जर सुरळीत नाही झाला किंवा आम्हाला गॅस भेटणं याच्यानंतर फारच बंद झालं तर आम्हाला नाईलाजाच तो कामगार हे कमी करणं व आमच्यावर जेवढे डिपेंडन्सीवाले सप्लायर हे ते सगळ्यांना कट ऑफ करणे, म्हणजे सगळ्यांचा खर्च कमी करणे, त्याशिवाय आम्हाला कुठला पर्याय उरलेला नाही आहे. कारण दिवसेंदिवस महागाई ही वाढतच चाललेली आहे. त्या हिशोबाने ते मॅच आऊट करणं आम्हाला काय तेवढं जमत नाही. कारण का आज तुम्ही बघा, ब्लॅकने सुद्धा गॅस भेटला तरी तो 6,000 रुपयाच्या दरात जातो. तर मग हे गॅस घ्यायचे किती, लावायचे किती, विकायचं काय, काय काय करायचं काय, म्हणजे आम्हाला प्रश्नचिन्ह पडलेला आहे. राज्य सरकारला काय तुम्ही सांगा? आमचं राज्य सरकारला एकच मागणं आहे की तुम्ही एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना जे काय मटेरियल कमी पडतंय ते लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे की जेणेकरून आम्हा हॉटेलवाल्यांचं जे काम आहे ते सगळं सुरळीत चालू राहील. कुणी कुणी परवानगी दिलेली आहे? आत्ता ह्या ज्या US, इस्रायल आणि इराणच्या वॉरमध्ये परिस्थिती निर्माण झालेली गॅस टंचाईची, याच्यात आम्हाला न कळताच अचानक ही टंचाई आली आणि आमचे खूप हाल सुरू झाले. आणि मग अचानक बंद झाल्यामुळं मग आमच्या पिंपरी कॉर्पोरेशनचे महापौर पुढे आले आणि आम्हाला त्यांनी बोलवलं मिटिंगला की तुम्ही हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी घ्या, काय तुमच्या अडचणी आम्ही सांगा, आम्हाला कशी मदत करता येईल. त्यात त्यांनी MNGवाल्यांना पण बोलवलं होतं, महानगर गॅसवाल्यांना, आणि त्यांच्या मार्फत कसं सोयीस्कर होईल याचा प्रयत्न केला. त्यांनी 2 मिटिंग घेतल्या, आमच्याशी चर्चा झाली व काही त्यांनी परमिशन नाही आहे म्हणून अडवलं, काम होत नाही लवकर म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली MNGवाल्यांनी. तर महापौर साहेबांनी आयुक्तांना रिक्वेस्ट केली, नवीन आलेले आयुक्त पहिल्या दिवशी रूल झाले, त्या दिवशी 1 विंडोमध्ये त्यांनी परमिशन लगेच सँक्शन करून दिल्या. आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की असं पण होऊ शकतं एवढं फटाफट की कॉर्पोरेशनकडनं परमिशन मिळाली, ट्रॅफिककडनं परमिशन मिळाली, पोलीस आयुक्तांकडून परमिशन मिळाली. म्हणलं आम्हाला वाटतं अरे बाबा तिसऱ्या दिवशी आम्हाला MNGL कनेक्शन मिळेल, पण तसं काय आजपर्यंत दिसत नाही. आम्ही वाट पाहतोय, ते लोक आले, फॉर्म भरलेत, पैसे मागतात किंवा आम्हाला जे भरायचे त्याच्यावरती चालू आहे चर्चा, पण आजपर्यंत आम्ही वाटच पाहतोय फक्त.